केंद्र सरकारकडून ईडी सीबीआयचा गैरवापर करून काँग्रेस नेते सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरू आहे। या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले। जवळपास 12 वर्षांपासून या प्रकरणात चौकशी सुरू आहे। सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने बेल पण दिला आहे। तरी सुद्धा हे प्रकरण देशाच्या दिशाभूल करण्यासाठी आमचे नेते सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडीचा मारा कसा बसेल याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे। परंतु या देशातील काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरणार नाही, अजून तीव्र आंदोलन करू असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले। हुकुमशाहीवर देश आणि राज्य कशी चालत आहे, प्रत्येक महिन्याला आमच्या काँग्रेसच्या नेत्याला नोटीस देऊन नाहक त्रास देत आहे, म्हणून आजचं हे आंदोलन आहे। खऱ्या अर्थाने तुम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर भाजपातील अनेक भ्रष्टाचारी नेते जे खुलेआम सांड्यासारखे फिरत आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही। जे निरपराध लोक आहेत त्यांच्यावर चुकीच्या नोटीस देऊन कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली। नॅशनल हेराल्डच्या प्रकरणी ज्या प्रकारे केंद्र सरकार विशेषतः मोदी शहा जोडी ईडीचा जो गैरवापर करून आलेली आहे त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज आम्ही चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शन आयोजित केलेली आहे। विशेषतः हा जो नॅशनल हेराल्ड पेपर पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्या काळामध्ये स्थापन केलेला होता, तो दिल्ली, मुंबई आणि बनारसमध्ये त्याच्या शाखा आहेत। मध्यंतरी काही काळ त्याच्या काही आर्थिक परिस्थितीमुळे तो प्रेस बंद झाली होती। नंतर त्या प्रेसमध्ये काही पार्टनरशिप, काही असोसिएट कंपनी स्थापन करण्यात आल्या आणि 1913 साली 2013 साली सुब्रमण्यम स्वामींनी एक तक्रार दाखल केली। त्या तक्रारीच्या आधारावर चौकशी सुरू आहे। जवळपास 12 वर्षापासून चौकशी सुरू आहे। या प्रकरणामध्ये आदरणीय श्रीमती सोनिया गांधी, आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांना सुप्रीम कोर्टाने बेल पण दिलेली आहे। तरी सुद्धा कुठेतरी प्रकरण देशाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचं, दिशाभूल करण्याचं, म्हणून काहीतरी वेगळं कटकारस्थान करून आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर कुठेतरी पुन्हा ईडीचा मार कसा बसेल, ईडीमुळे कसे घाबरतील। परंतु या देशातील काँग्रेसचे कार्यकर्ते ह्या कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही। आज आपण बघितलं असेल की भारत देश हा खऱ्या अर्थानं लोकशाहीवर चालणारा देश म्हणून आहे आणि आमच्या मॅडम खासदार आदरणीय सोनियाजी गांधी आणि आमचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे आदरणीय राहुलजी गांधी यांना जो ईडीचा समन्स या ठिकाणी दिला आहे त्याच्या विरोधात हे सगळं आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित केलं होतं। आणि आपण पाहिलं की हुकुमशाहीवर देश कशा पद्धतीने आणि राज्य देखील कसं चालत आहे, भाजपाची सगळी मनमानी कशी चालू आहे, प्रत्येक महिन्याला नोटीस देऊन आमच्या सगळ्या काँग्रेसच्या नेते लोकांना कशा पद्धतीचा त्रास देऊन नाहक त्यांना या त्रासाला समोर जावं लागत आहे, त्याच्या विरोधातच आजचं हे आंदोलन होतं। आणि खऱ्या अर्थानं जर का तुम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर भाजपातले अनेक भ्रष्टाचारी नेते आहे, अनेक भ्रष्टाचारी लोक पदाधिकारी आहे की जे खुलेआम सांडासारखे सगळीकडे फिरत आहे, मात्र त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी होत नाही। आणि